मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर NA 2 BHK लक्झरी बंगलो रो हाऊस व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. अगदी मोजकेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 070092 9823 23 56 23. कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अंतर्गत लोणी खुर्द उपबाजार आगारातील गट क्रमांक 702 इथं उभारण्यात आलेल्या प्रतिदिन 20 मेट्रिक टन क्षमतेच्या पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा 28 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. या प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. शेतकऱ्यांना कमी दरात दर्जेदार पशुखाद्य उपलब्ध व्हावं या उद्देशानं जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2024-25 अंतर्गत हा प्रकल्प साकारण्यात आलाय. यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळाचं अभिनंदन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी असे उपक्रम सातत्यानं राबवण्याचं आवाहन केलं. अहिल्यानगर जिल्हा सुमारे 44% चाऱ्याची तूट असून ती भरून काढण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या कारखान्यात तयार होणारे पशुखाद्य न नफा न तोटा तत्वावर पशुपालकांना उपलब्ध करून दिलं जाणार असल्यानं पशुखाद्य खर्चात बचत होऊन दूध उत्पादनात वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी 354 लक्ष रुपये निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला. हा राज्यातील पहिला पथदर्शी सहकारी शासकीय संयुक्त उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीस मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आबासाहेब कडू, संचालक बाबासाहेब शिरसाट, विजयराव कातोरे, ज्ञानदेव चौधरी, दत्तात्रय गोरे, दिलीपराव गाडेकर, जालेंद्र गाढवे, राहुल धावणे, संतोषराव गोरडे, शांताराम जपे, सुभाषराव गायकवाड, राजेंद्र धुमसे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर, रंजनाताई लहारे, सौ मीनाताई निर्मळ, सचिव सुभाष पंढरीनाथ मोठे, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला आठवतं की गेल्या वर्षी ज्यावेळी आपण 20 टनी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला, मला ते आश्चर्य वाटत होतं की या कारखान्याची उपलब्धी काय होणार आहे. डॉक्टर सुजय मला सांगायचे की आपल्या मतदारसंघातील लोकांना आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये पशुखाद्य देता आलं पाहिजे, त्या पाठीमागची भूमिका होती. मला थोडंसं साशंकता होतो मी या विषयाबद्दल, परंतु आज दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला, म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन. आज आपल्या दुग्ध व्यवसायापुढे मुख्य अडचण ही ती वाढत्या पशुखाद्याच्या भावाची आहे. दुधाचे दर वाढले की पशुखाद्याचे दर वाढतात. दुधाचे दर कमी झाले तर पशुखाद्याचे दर कमी होत नाही. आणि कंपन्यांकडून नेहमीच शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिळवणूक व्हायची, अडवणूक व्हायची. मी पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्रत्येक बॅगवर आता लिहायला सुरुवात झाली की त्या पशुखाद्यामध्ये काय घातलेलं आहे. ते निश्चित बॅगवाऱ्या भरून यायच्या पूर्वी. मला फरक वाटतो का नाही काही? त्यात कंटेंट आहे दादा, कशाचं काय काय. मी माझ्या डेअरीवर ज्यावेळी गोदरेज घेऊन पाहिले, बारामती आणखीन 2-3 खाद्य बोलवले, मी पाहिलं त्यावेळी मी कधी पाहत नव्हतं, पण त्या दिवशी पाहिलं गोडर काही दिलेलं नाही, फक्त पशुखाद्याने इतके किलो. म्हणजे कंपन्याकडून मी मागवलं की तुमच्या पशुखाद्यात काय काय द्रव्य आहेत, अन्नद्रव्य आहेत. सगळ्यांनी काही कागद पाठवलं आमच्याकडे हे त्याच्यामध्ये. पण ज्यावेळी गव्हर्नमेंट लॅबला सॅम्पल गेले, आपल्या महाविद्यालय कॉलेजच्या लॅबला सॅम्पल गेले, त्यांनी दिलेल्या गुणप्रत आणि प्रत्यक्ष लॅबचे रिझल्ट कधी मॅच होत नव्हते. आता सामान्य उत्पादक पुढे जाणार चालायला, पण राज्यामध्ये आपण नवीन कायदा केला त्यावेळी, आणि मग दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण या गोंड्यांना आता छापून आणलंय.
त्याच्यात अन्नद्रव्य न्यूट्रिएंट काय आहे. त्यामुळे कंपन्यांना सुद्धा ते बंधन आलं. नुसतं टीव्हीवर जाहीर द्यायच्या, हे घातलं म्हणजे दूध वाढेल, ते घातलं म्हणजे दूध वाढेल. परंतु गुणवत्ता ही महत्वाची. आणि आपला हा जो पशुखाद्य कारखाना सुरू होतोय यामध्ये प्राथमिकता जी आहे ती गुणवत्ता ठेवणे आणि आपल्या उत्पादकांच्या परिसरातील दुधाचं उत्पादन वाढवणे ही त्या पाठीमागची भूमिका आपण ठेवलेली आहे. काही नफा कमवण्याकरता प्लॅन नाही आहे. आपल्या काय एखाद्या उद्योगपतीला प्लॅन दिलेला नाही आहे. हा फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या रक्षणासाठी हा प्लॅन सुरू होतो. ते म्हणजे मला म्हटले की 20 टन कमी पडणार आहे. ठीक आहे, 20 टन जसा वाढेल तशी तर भरपूर जागा आहे. आता आणखीन एक त्यामध्ये 20 टनाचा प्लॅन टाकता येईल. तो कमी पडला तर आणखीन एक 20 टनाचा टाकता येईल. तर आपण पशुखाद्य जे आहे की ते शेतकऱ्यांच्या विश्वासाला आता उतरलं पाहिजे. कारण झालं जे काही पशुधन आहे आपलं ते सुद्धा फार चोखंदळ आहे. पूर्वीचा ओली पेंट खायचं, आता पूर्वी मेळवण खायचं. आता लोकांना ते मेळवण करायचा कंटाळा आला म्हणून ते पिलेट आले. आता काठी झाली ना सगळं. काही वर्षापूर्वी कधी काठी नव्हतीच, मेळवणच होतं. परंतु जसं जसं काळ बदलत गेला, लोकांचे कष्ट करण्याची सवय कमी झाली, तशी आता पेलेट आले, कांडे आले. आता मिल्किंग मशीन किती आले आता बाजारामध्ये, दूध काढण्याचे यंत्र. आता हे आधुनिकीकरण येणार जाणार आहे. त्याला अनुसरून जर चांगल्या प्रकारचं पशुखाद्य दिलं जी काळाची गरज आहे, निश्चितपणे उत्पादन खर्च त्याचा कमी करता येईल. तर दूध उत्पादन वाढलं की उत्पादन खर्च कमी होईल. आणि तो एकच विचार करून हा पशुखाद्य कारखाना ठिकाणी सुरू केला आहे. यापूर्वी इथे येण्यापूर्वी आपल्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आपण भोगाघरात सुरू केलाय. तो आपल्या राज्यातला सगळ्यात पहिला प्रकल्प याच आपण सुरू केला. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अन्य ग्रामपंचायतीला जरी वाटलं की ते कचरा आणून घालावा तरी ते क्षमता त्याच्या अंगाने त्याच्या क्षमता आहे. मोठा मोठा प्लॅन आहे. तिथं सुद्धा त्या प्लॅनचा विस्तार करण्यास सुद्धा त्या ठिकाणी जागा आहे. आणि म्हणून आता एक एक प्रकल्प या दृष्टीने एक आधुनिकीकरणाला वाटचाल करताना, जसं आता डॉक्टर सुजयने उल्लेख केला, तिथे शेळमेंढ्यांचा जो बाजार आहे तो बाहेर गेला. मोठ्या प्रमाणात तिथे व्यापारी संकुलाचा जागा उपलब्ध होती. आता मटन मार्केट आपलं किती चांगलं झालं, एकदम सुंदर झालं. तिथं मागच्या वेळी त्या बाजारात पकडला त्या मटणाच्या टपऱ्या होत्या. कोणतं मटण येत होतं बाहेर काही समजत नव्हतं. आता त्या मटण मार्केटमुळे लोकांना आता माहीत झालं कोणतं मटण मिळणार आहे. त्याची ती घाण सुद्धा तिथं एक इन्सिडर प्लॅन टाकला, त्याची ऑर्डर दिली. एक महिना 2 बसला की सगळे तिथे घाण त्यात जळे जाणार आहे. पुढंच बाहेर ती फेकली जाणार नाही. तिथलं जे पाणी येत आहे ते सुद्धा ते सांडपाणी प्रकल्प बसवलाय, काम सुरू आहे. त्याच्यावर ट्रीटमेंट होणार आहे. म्हणजे पूर्णतः निर्जंतुक आणि अतिशय ज्याला होतो आपण की पर्यावरणाला पूरक अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम होत आहे. मला वाटतं तो सुद्धा राज्यातला मटन मार्केटचा पहिला असा उपक्रम असला पाहिजे. नाही तर आपण काही लोकांनी जर पाहिलं नसेल तर पाहूया. आता कोणतरीचे कार्यक्रम चालू आहे ती पाहणी करते काय मोठं मार्केट पुढे आहे काय आणखी पाहतात. मग म्हणून आता चांगल्या मार्केट कमिटी अतिशय चांगलं काम करते. सगळं संचालक मंडळ मार्केट कमिटीच्या प्रगतीसाठी अविरतपणे प्रयत्न करत राहतात. मला सभापतीचं, मार्केट कमिटीच्या संचालकांचं आणि सचिवाचं अभिनंदन केलं पाहिजे की 10 लाखापर्यंत आपण उत्पन्न वाढवलं. असंच उत्पन्न वाढवता या ठिकाणी थोडी जनावरांची शेड करून, पाणी घाऊत करून दिवसेंदिवस आता शेतकऱ्यांना जेवढ्या सोयी करता येईल तेवढ्या करण्याचा आपण प्रयत्न करतोय. अविरतपणे करत राहिलं पाहिजे. मला त्यांना माझ्या मनापासून या प्रकल्पाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करायच्या आहे. आज इथं श्रामपूर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट चुरमुंगे आलेले आहेत. त्यांच्या आता नव्यानं बार अध्यक्ष निवड झाली, त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही की शब्द इलेक्शन झालं आणि आपण 4 वर्षानंतर करू. ते सगळे शब्द आपण वर्षाच्या आत पूर्ण केले. मग तो पशुखाद्य प्रकल्प असो, बाजार तळाचा कॉन्क्रिटीकरणाचा शब्द असो, निळवंड्याच्या पाण्याचा प्रत्येक गावामध्ये जाण्याचा प्रश्न असो, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रश्न असो, आपण हे सगळे कामं या भागामध्ये माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली केले.
विधानसभेला चालू झालेलं मंजूर झालेलं सोयाबीन खरेदी केंद्र देखील यावर्षी परत आपण चालू केलं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम केलं. तेव्हा लोक म्हटले की निवडणूक आली म्हणून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालं. निवडणुकीसाठी आम्हाला काही करायची गरज नाही. निवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते, या मतदारसंघाची गोरगरीब जनता ही समर्थ आहे. आम्हाला प्रचार करावा लागणार नाही. एवढं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आपण करणार आहोत. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की ज्या विश्वासाने तुम्ही विधानसभेमध्ये मतदान केलं त्याची प्रचिती आज राहत आणि शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की ज्या शिर्डीमध्ये 10 नगरसेवकापेक्षा 1 नगरसेवक आपला कधी येत नव्हता, आज जनतेने निर्णय घेतला आणि 23 पैकी 20 नगरसेवक साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून गेले आणि ते 3 आले ते पण मला भेटून गेले, ते अपक्षच आहेत. म्हणजे तसं ते 23-0च आहे. पण आपण आपल्या लोकांच्या विरोधात ते निवडून आले म्हणून ते 3 बाजूला ठेवू. राहत्यामध्ये तर विचारताच होईल. राहत्यामध्ये प्रत्येक वेळेस चर्चा व्हायची, असं होईल तसं होईल तसं होईल असं होईल. राहत्याच्या लोकांनी एकदा प्रयोग करून पाहिला. ती सत्ता नामदार साहेबांकडून काढल्यानंतर, आणि मी नेहमी म्हणतो की जेव्हा आम्हाला तुम्ही बाजूला कराल आणि 5 वर्ष एका नव्या व्यक्तीचा अनुभव घ्याल, त्याच्या पुढच्या वेळेस आम्हाला प्रयत्न करावाच लागणार नाही. आणि त्याची प्रचिती राहत्याला झाली की जेव्हा यावेळेस निवडणुकीला पॅनल उभं राहिला, लोकांनी झालं की आपला मागच्या वेळेस प्रयोग झालेला आहे. आता सगळे एका दोरीमध्ये कार्यकर्ते एकवटले आणि 13,000च्या मतामध्ये 4,800चं मताधिक्य घेऊन नगराध्यक्ष निवडून येतो. म्हणजे मतदान हे पॅनल टू पॅनल 70% चालतं. तशीच परिस्थिती लोकसभेची आहे. आज जर मी कधी लोकसभेला उभं राहिलो तर समोरच्या माणसाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ही परिस्थिती आहे. कारण की माणसाची किंमत तो असल्यावर राहत नाही. लोकांना वाटतं आपाप चालू आहे. लोकांना माणसामध्ये फरक कळत नाही. आणि म्हणून मी वारंवार सांगतो की आम्ही असल्याने एखादं काम सगळंच होईल असं नाही, पण आम्ही नसल्याने काय होऊ शकतं हे राहत्याकरांनी अनुभवलेलं आहे, दक्षिण लोकसभेच्या लोकांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणून तो प्रयोग आपण करणार नाही. ते प्रयोग आता ग्रामपंचायत आणि सोसायटीमध्ये करून झाले. आता येणाऱ्या कालावधीमध्ये परत एकदा सत्ता ही नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण गावाकडे देऊ. आपल्याला गावाचा विकास करायचा आहे, शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे. त्यासाठी आपण आम्हाला साथ द्याल. याची सुरुवात आपण नगरपंचायतीच्या निकालांपासून केली आणि हाच विजय रथ जो विधानसभेपासून आपण सुरू केला. मधला काळ वाईट होता. गणेशचा पराभव झाला, लोकसभेचा पराभव झाला. लोक म्हणते आता हे पडत राहणार, आता हे संपून जाणार. पण तुमच्या समोर बसलेल्या मायबाप जनतेने या संघर्षामध्ये आमच्या पाठीमागे जी साथ दिली, आम्ही देखील शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडणार नाही, हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्याला आता माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अभिषेक सोहळ्यासाठी पण जायचं आहे. आणि म्हणून मी सगळ्यांच्याच वतीने या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो माननीय नामदार साहेबांना की त्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करायचंय. बाकी सगळ्या मान्यवरांचा सत्कार हवा, जागेवर आपण करून टाकू. तर मी विनंती करेन नामदार साहेबांना की त्यांनी आपल्याशी 2 मिनिटं संवाद साधावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.